हा महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट अयोध्या आहे. त्या पिलर्सची कार्विंग पण एकदम ऑर्नामेंटल आहे. महर्षी वाल्मिकी एअरपोर्टचं इथे हे मॉडेल आहे. रामायणातले सगळे जे प्रसंग आहेत त्याचे इथे सुंदर असे हे पेंटिंग्स आहेत. आता हा माझा असा बोर्डिंग पास आहे. ही विंडो सीट आहे. एअरक्राफ्टचा व्ह्यू आहे. प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे अयोध्या ते मुंबई संपूर्ण विमान प्रवास. अयोध्याच्या महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्टपासून ते अयोध्या राम मंदिरपर्यंतचे अंतर 12 किलोमीटरचे आहे. इथे तुम्ही बघू शकता हे डिपार्चर लिहिलेले आहे. इथून आपल्याला पुढे जायचं. सुंदर असे हे अयोध्याचे महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. इथे वरती हवाई अड्डा लिहिलेले दिसत आहे. त्या एअरपोर्टच्या पिलर्सची कार्विंग पण एकदम ऑर्नामेंटल आहे. तर फ्रंट सिक्युरिटी चेक करून आता आतमध्ये आलो आहे. अयोध्याच्या महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्टचे हे मॉडेल आहे. आणि इथे हे पार्क केलेले प्लेन्स दाखवत आहे. इथे एंट्रन्स कॅनोपी आणि जसं आपण आता येताना बघितलं जे पिलर्सवरती डेकोरेशन होतं ते सगळं इथे तसे तसं दाखवलेलं आहे. आणि ह्या इथे हे पार्किंग्स पण आहे. इथे तुम्ही हे बघू शकता रामायणातले सगळे जे प्रसंग आहेत त्याचे इथे सुंदर असे हे पेंटिंग्स आहेत. इथे हे स्वीट्सचे आउटलेट आहे. त्याबद्दला हे गेट नंबर 1 आहे आणि इथे गेट नंबर 2 आहे. आणि त्याबद्दला कॅफेलिया म्हणून ते पण एक आउटलेट आहे पुढचं. मग या साईडला राईट हँड साईडला वॉशरूम्स आहेत. तर आता गेट नंबर 2 वरती अनाऊन्समेंट झालेली आहे. फ्लाईटसाठी बोर्डिंग अवेलेबल आहे. तर सगळे पब्लिक लाईनीमध्ये उभे आहेत. तर मी पण आतमध्ये जाऊन बोर्ड करणार आहे. तर हा माझा असा बोर्डिंग पास आहे. तर इथे आता आम्ही बॅक साईडनी बोर्डिंग करत आहोत. तर हे आता आपली ही 23A नंबरची ही विंडो सीट आहे. आणि हे तुम्ही बघू शकता असा हा एअरक्राफ्टचा व्ह्यू आहे. आपके लिए इंडिया बाय इंडिगो धन्यवाद. आपकी सुरक्षा सबसे महत्वपूर्ण है और हम आपसे 2 सामने 2 पीछे और 4 विंग्स के ऊपर फर्श पर लगी प्रकाशमान पट्टियां आपको निकटतम निकास
तर आता आपण चेकआउट करतो आहे. तर आता आपण एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहोत. इथून आता आपण उबेर किंवा ऑटो वगैरे करून जाणार आहोत. तर मित्रांनो, कसा वाटलं तुम्हाला हा अयोध्या ते मुंबईचा विमान प्रवासाचा ब्लॉग. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.